नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल। आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरे आहेत जिथं गेल्यावर प्रत्येकाचं मन अगदी प्रसन्न होतं। ही मंदिरं आपल्याला जेवढी भव्य वाटतात तेवढीच ती आर्थिकदृष्ट्याही संपन्न आहेत। आज आपण महाराष्ट्रातील अशा 5 मंदिरांबद्दल बोलणार आहोत जी फक्त श्रद्धेची केंद्र नाहीत तर त्यांचं आर्थिक साम्राज्य मोठमोठ्या कंपन्यांनाही मागे टाकेल असं आहे। व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप 5 श्रीमंत मंदिरे पाहूयात। समाजासाठी ती मंदिरं काय काय योगदान देतात तेही पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा, कारण यातून तुम्हाला महाराष्ट्राच्या गोल्डन इकॉनॉमीची एक वेगळीच बाजू कळेल। आपल्या यादीमधील 5व्या क्रमांकाचं मंदिर आहे दगडूशेठ गणपती मंदिर। पुण्यातल्या प्रसिद्ध ठिकाणाचं नाव काढलं की सगळ्यात आधी आठवण येते दगडूशेठ हलवाई गणपतीची। हे मंदिर म्हणजे पुण्याचं ओळखपत्र जणू। शहरात येणारा प्रत्येक माणूस म्हणतो की आधी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊ, मग बाकी काय पाहू। इतकी वर्ष झाली तर या मंदिराची भक्ती आणि प्रसिद्धी कायम वाढतच गेली आहे। बाप्पाची मूर्ती इतकी सुंदर आणि भव्य दिसते की पाहिल्या क्षणी मन शांत होतं। हात जोडले की आतून एक वेगळीच ऊर्जा मिळते। त्यामुळे इथे येणारे भक्त रोजच्या रोजही थकत नाहीत। गणेशोत्सवाच्या दिवसात तर इथली गर्दी वेगळीच असते। रांगा लांबच लांब असतात, पण लोकांना काहीच त्रास वाटत नाही। बाप्पाचं दर्शन होणार या आनंदात सगळे खुश असतात। दगडूशेठ बाप्पा श्रीमंतीसाठीही खूप प्रसिद्ध आहे। भक्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात या मंदिराला देणग्या देतात। कोणी सोनं देतो, कोणी पैसे, कोणी चेक, आता तर ऑनलाईन दानही सहज चालतं। परदेशातले भक्तही मोठ्या मनाने योगदान देतात। पुण्यातील अनेक व्यापारी, उद्योगपती, कलाकार आणि मोठमोठे समूह दरवर्षी खास भेटी आणि दान देतात। पण या मंदिराचे मोठेपण फक्त दागिन्यांमध्ये नाही तर दगडूशेठ गणपती ट्रस्ट समाजासाठी करत असलेली कामं हीच खरी किंमत आहे। हा ट्रस्ट वृद्धाश्रमांना मदत करतो, अनाथ मुलांची काळजी घेतो, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे देतो, गरजू लोकांसाठी औषधोपचाराची सोय करतो, आरोग्य शिबिरे, रक्तदान, आपत्तीच्या काळात मदत, रुग्णांसाठी आर्थिक सहाय्य अशी अनेक कामं ट्रस्ट सतत करत असतो। पुण्यात जेव्हा कोणत्याही सामाजिक उपक्रमाची चर्चा होते तेव्हा दगडूशेठ ट्रस्टचं नाव हमखास पुढे येतं। म्हणूनच दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे फक्त दागिन्यांनी झगमगणारा बाप्पा नाही तर तो पुण्याच्या मनातला भाव, श्रद्धा आणि लोकांसाठी काम करणारी शक्ती आहे। आपल्या यादीमधील 4थ्या क्रमांकाचं मंदिर आहे तुळजाभवानी मंदिर। तुळजापूरचं भवानी मंदिर म्हणजे महाराष्ट्राचं एक अत्यंत जुनं आणि मानाचं देवस्थान। शिवरायांनी ज्या देवीला आपली कुलदेवता मानलं त्या शक्तीची ही मूळ पवित्र जागा। त्यामुळे इथल्या मातीत, इथल्या मंदिराला आणि इथल्या देवीला लोकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे। तुळजापूरला पोहोचताच भक्तीचं एक वातावरण जाणवतं आणि मंदिरातल्या गर्भगृहात दर्शन घेताना अंगावर अक्षरशः शहर येतात। देवीच्या डोळ्यातून जाणणारी शक्ती आणि शांतता एकदम वेगळीच असते। नवरात्र सुरू झालं की तुळजापूरची रंगतच बदलते। देशभरातून लाखो भक्त इथे येतात। पहाटेपासून रात्रीपर्यंत रांगा लागलेल्या दिसतात। कुणी नवस फेडायला येतं, कोणी कुटुंबासह दर्शनासाठी, तर कोणी फक्त देवीच्या चरणी बसून मन शांत करायला येतं। मंदिराचं उत्पन्न दरवर्षी कोटींमध्ये असतं, कारण हा प्राचीन ट्रस्ट शेकडो वर्षापासून चालत आला आहे। या मंदिराची आर्थिक ताकद खूप मोठी आहे। भक्तांनी दिलेलं सोनं, चांदी, दागिने, नाणी, पितळ वस्तू असा मोठा साठा मंदिराकडे आहे। नवरात्र, चैत्र आणि इतर उत्सवात देणग्यांचा ओघ आणखीन वाढतो। काही वर्षापूर्वी मंदिराने पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची मदत दिली होती। या एका उदाहरणातून मंदिराकडे किती मोठी क्षमता आहे हे लक्षात येतं। समाज कार्यातही तुळजाभवानी देवस्थान मागे नाही। यात्रेकरूंना पिण्याचं पाणी, निवास, रुग्णांसाठी तात्काळ सेवा, स्वच्छतेची सोय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। आपत्ती आली की मंदिराकडून आर्थिक मदत दिली जाते। सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम, गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत आणि स्थानिक विकासासाठी निधी ही कामंही नियमित सुरू असतात। या सगळ्यांमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भक्तांचा विश्वास। शतकानुशतकं लाखो लोक देवीच्या कृपेवर जगत आहेत। त्यामुळे तुळजाभवानी मंदिराची शक्ती, ओळख आणि प्रभाव आजही तितकाच टिकून आहे। तुळजापूरला एकदा गेलं की देवीच्या सामर्थ्याचा अनुभव आपोआप जाणवतो। आपल्या यादीमधील 3ऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर। हे महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे अंबाबाईचं पवित्र घर। भारतामधील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असल्यामुळे या मंदिराचं महत्त्व खूप मोठं आहे। अंबाबाईचं दर्शन घेताना जे तेच जाणवतं ते शब्दात सांगणं कठीण आहे। मंदिरात पाय ठेवताच एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण जाणवतं। नवरात्र, दिवाळी, मार्गशीर्ष या काळात मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते।
संपूर्ण परिसर दिव्यांनी, फुलांनी आणि उत्साहाने उजळलेला असतो. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर हे मंदिर खूप श्रीमंत आहे. या मंदिराच्या देणग्यांचा ओघ पाहिल्यावर मंदिरांची आर्थिक ताकद सहज समजते. मागील नवरात्रात काही दिवसातच 2 कोटी रुपयांहून अधिक देणगी जमा झाली होती. सोन्या चांदीचे हार, दागिने, नाणी आणि चांदीची भांडी असा मोठा खजिना मंदिराकडे आहे. शिवाय मंदिराकडे जमीन, दुकाने, विविध मालमत्ता ज्यातून नियमित उत्पन्न येतं. समाजकारणातही कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर अग्रेसर आहे. यात्रेकरूंसाठी पाणी, निवास, प्रसाद, आरती व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता अशा अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. मंदिर परिसरातील व्यवसायही मंदिरामुळे तेजीत असतात. बाजारपेठ, भोजनालय, हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था सर्व काही अंबाबाईवर अवलंबून आहे. देवस्थान निधीतून अनेक सामाजिक प्रकल्प चालवले जातात. विद्यार्थ्यांना मदत, सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव, धार्मिक शिबिरे, गरजूंना आर्थिक सहाय्य अशा अनेक बाबींमध्ये मंदिर पुढं असतं. आपल्या यादीमधील दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे श्री सिद्धिविनायक मंदिर. हे मंदिर म्हणजे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लोकांचा एकच आधार मानलं जातं. नवसाचा गणपती म्हणून या मंदिराची विशेष ओळख आहे. इथे येणारे भक्त अगदी सर्व स्तरातील असतात. लाखो सामान्य लोक, सेलिब्रिटी, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी आणि मोठी नावं इथे नेहमी दर्शनासाठी येतात. नवीन चित्रपट रिलीज करायचा असेल, मोठ्या प्रोजेक्टची सुरुवात करायची असेल किंवा आयुष्यात काही महत्त्वाचं पाऊल टाकायचं असेल तर अनेक लोक आधी बाप्पाचं दर्शन घेऊनच करतात. मंदिराचं 2025 वार्षिक उत्पन्न जवळजवळ 150 कोटी एवढं होतं. हा आकडा दरवर्षी वाढताना दिसतो. ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट आहेत. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा खूप मोठा साठा आहे आणि भक्तांकडून रोज मिळणारे दान तर अखंड चालू असते. सोन्याची नाणी, हार, चांदीच्या वस्तू आणि मोठ्या रकमांचे चेक अशी देणगी नेहमी मंदिरात जमा होत असते. डिजिटल दानामुळे देशभरातील लोक सहजपणे आपले योगदान देतात. सिद्धिविनायक मंदिराचं व्यवस्थापन खूप शिस्तबद्ध पद्धतीने चालतं. ट्रस्ट फक्त पैसा सांभाळत नाही तर समाजकार्यातही मोठा हातभार लावतो. मुलींसाठी FD योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आरोग्यासाठी आर्थिक मदत, गरजूंना उपचाराची मदत, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम हे अनेक प्रकल्प ते नियमित चालवतात. मुंबईसारख्या महागड्या शहरात लोकांसाठी अशा सुविधा उपलब्ध करून देणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या यादीमधील पहिल्या क्रमांकाचं मंदिर आहे शिर्डीचं साईबाबा मंदिर. शिर्डीचं हे मंदिर म्हणजे भारतामधील सर्वात जास्त गर्दी असलेलं आणि सर्वात जास्त संपत्ती असलेल्या मंदिरांपैकी एक मंदिर. या मंदिरात पहाटेपासून रात्रीपर्यंत भक्तांची सततची वर्दळ असते. या मंदिराची नेटवर्थ 2000 कोटींपेक्षा जास्त आहे. हा आकडा ऐकूनच मंदिराची क्षमता लक्षात येते. ट्रस्टकडे हजारो कोटींचे FD आहेत, प्रचंड मालमत्ता आहे आणि देणग्यांचा मोठा साठा आहे. भक्त सोन्याचे हार, अंगठ्या, कडे, चांदीच्या वस्तू, नाणी, रोख रक्कम, चेक आणि डिजिटल दानही भरपूर देतात. परदेशात राहणारे अनेक भक्तही मोठ्या रकमेची देणगी पाठवतात. शिर्डीचा ट्रस्ट हा फक्त दान घेण्यात नाही तर ते योग्य ठिकाणी वापरण्यातही आघाडीवर आहे. मंदिर परिसरात असलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हजारो रुग्णांना कमी दरात किंवा मोफत उपचार देतं. प्रसादालयात रोज हजारो लोकांना गरम, स्वच्छ आणि चविष्ट भोजन दिलं जातं. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रक्तदान शिबिर, पाणीपुरवठा योजना, आपत्तीमध्ये मदत, अनाथ मुलांसाठी सेवा, गावांच्या विकासासाठी निधी अशी अनेक कामं ट्रस्ट चालवत असतो. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील टॉप 5 श्रीमंत मंदिरांची खरी कहाणी.